ज्योती जी के सर्चमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे नाश्ता. हे बघा आपला कुरकुरी आणि रव्याचा कुरकुरीत नाश्ता झटपट 2 मिनिटात. एक वाटी कुरमुरे घेते. भिजत ठेवायचे 5 मिनिटं. भिजत घातलेले. आता कुरमुरे मी भिजत घातले 1 वाटी आणि 1 वाटी कुरमुरे. कुरमुरे आपले भिजून झालेले आहे. पुदिना घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतल्या तिखटनुसार, कांदा घेतलेला आहे, जिरं आहे, हिंग आहे, हळद आहे, मसाला तिखटनुसार आणि चवीनुसार मीठ. या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहे. त्यात आपल्याला सगळं ह्याच्यात टाकायचं आहे. आणि हे बघा खालवर करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ जरा क्रिस्पी होण्यासाठी, हे तुम्ही हाताने पण करू शकता. जेवढं तुम्हाला मळून घ्यायचं असेल त्याला पीठ चांगलं बघा. आपल्याला आता हे बेटर झालेलं आहे. ह्याच्या सोडा खा इनो काही नाही टाकायचं. हे आपलं एकदम प्युअर ओरिजिनल आहे. कुरमुरे पण आणि वाटलं पण नाही आपण. हे बघा एकदम फटाफट होणारी रेसिपी आहे. फक्त आपला रवा मुरला का आपली रेसिपी तयार. अच्छा, तेल टाकत ठेवलेले आहे मी आता कढईमध्ये आणि हे आपलं बॅटर झालेलं आहे. आता हे मी चमच्याने सोडणार आहे. तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता हे बघा फटाफट झटपट नाश्ता तुम्ही हाताने टाकू शकता आणि चमच्याने टाकू शकता. आता तेल बरोबर तापलं आहे ना. हे बघा तेल जर व्यवस्थित तापलं असेल ना, हे बघा हे आपलं जी वस्तू की आपण काहीही टाकतो ना तळण्यासाठी तसं व्यवस्थित सुटतं. आता मग ते चिटकून राहतं कढईला. खालवर करूया आपण थोडंसं. आता ह्याच्यामध्ये पुदिना पण टाकले ना, त्याच्यामुळे वास सुंदर येते आणि पचायलाही खूप छान वाटतं. जरा वेगळं पचनासाठी. कांदा आता कसा रंग येत चालू बघा, क्रिस्पी सोनेरी रंगामध्ये आपल्याला तळायचं आहे ना. लहान आवडीने खाणार झटपट होणारा नाश्ता आहे. झटपट नाश्ता त्याला आपण पिसलं नाही काय नाही. काय नाही 2 मिनिटात नाश्ता हळू टाकायचं आणि हे असं घ्यायचं. म्हणजे हे बघा हे खाली जातं सगळं. त्या हातावर येत नाही. आपण असं उलटा हात ठेवायचा नाही, उभा हात ठेवायचा आणि हे बघा हे असं सोडायचं. आपोआप खाली जाणार. तुमचं बॅटर जर व्यवस्थित असेल ना, असं लहान पोरं आवडीने खातात आणि मोठीही माणसं खातात. ब्रेकफास्टलाही छान आहे तुमचा आणि झटपट तुमचा नाश्ता रेडी आहे. सुंदर कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि तो स्मेल येतोय तो आम्हालाही येते. वास छान सुंदर वास येते.
तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच करा. दररोज पोहे बिहे खाऊन कंटाळा येतो, उपमा खायला कंटाळा येतो ना, दोन्ही असं घेऊन रवा पोह्यांचा झटपट नाश्ता. तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला? आवडला असेल तर कमेंट आणि लाईक जरूर.